गांजा विक्री प्रकरणानंतर खाऊ गल्लीतील टपरी जमीनदोस्त, पेण नगरपालिकेकडून धडक कारवाई। पेण शहरातील खाऊ गल्ली परिसरात गांजा विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर पेण नगरपालिकेने कठोर कारवाई करत संबंधित टपरी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली आहे। 28 एप्रिल रोजी मध्यरात्री पेण पोलिसांनी कारवाई करत 1.298 किलो गांजासह 38 वर्षीय महिलेला अटक केली होती। या महिलेने खाऊ गल्लीतील टपरीचा उपयोग अंमली पदार्थ विक्रीसाठी केल्याचे उघड झाले होते। या घटनेनंतर नगरपालिकेच्या निदर्शनास संपूर्ण प्रकार आल्यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला। नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी नगरपालिका प्रशासनाने ही टपरी हटवली। या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख महेश वडके यांच्यासह कमळाकर आवासकर, ओमकार साकोसकर, महेंद्र मोरे, अक्षय पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। कारवाईनंतर नगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवापर करणाऱ्या आणि अवैध कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या संरचनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली। अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कारवाई चालू आहे। तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं, परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली। कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।